तांत्रिक बिघाड आणि लोकल उशिराने धावणे हे समीकरण मध्य रेल्वेसाठी काही नवीन नाही। आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत झाली। त्यामुळे सध्या 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वेवरील लोकल सेवा उशिराने धावते। याचा फटका कामावर निघालेल्या प्रवाशांना बसत असून अनेक स्थानकांवर यामुळे गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आज सकाळी 8च्या दरम्यान रिकामी लोकल कळवा कारशेडमधून कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती, मात्र डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला। त्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून अप लाईनवरील 3 गाड्या खोळंबल्या। लोकल रिकामी असल्यानं सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नाही, मात्र दोन्ही मार्गावरील लोकल सेवा 15 ते 20 मिनिट उशिराने सुरू आहे। अशा परिस्थितीत काही लोकल गाड्या रद्द होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे। मुंबईच्या दिशेने कामाला निघालेल्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे। महत्त्वाचं म्हणजे काही प्रवासी कामावर पोहोचण्यासाठी रुळावरून पायपीट करतानाही दिसले। दरम्यान रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले। लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे। सध्या घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहे। शक्य तितक्या लवकर मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक पूर्ववत करण्याचं आश्वासन रेल्वेनं दिले। तसेच रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व घसरलेला डबा पुन्हा रुळावर चढवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे जोपर्यंत वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होत नाही तोपर्यंत प्रवाशांनी धीर धरावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं। मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। कल्याणहून कुणाल म्हात्रे आणि ठाण्याहून सोहम शिर्केसह ब्युरो रिपोर्ट माय महानगर लाईव्ह। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।